झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी रसिक मनांच्या तारा गीत कहाण्या गीत गुजेही सांगे अभिनव धारा ही प्रसारण इंटरनेट रेडिओ ही प्रसारण इंटरनेट रेडिओ. नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि टेलिव्हिजन यातील गप्पा गोष्टी या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध असे हास्य व्यंगचित्रकार श्री विवेक मेहत्रे यांना. गमत अशी आहे की ते फक्त चित्रकार नाही आहेत, तर एकपात्री कलाकारही आहेत. देशोदेशी त्यांनी कार्यक्रम केले आहेत. ते प्रकाशकही आहेत आणि मोटिवेशनल ट्रेनरही आहेत. आज त्यांच्या अशाच एका व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये मी आलेली आहे आणि त्यांना भेटून त्यांच्या मुलाखत घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण भेटूया विवेक मेहत्रे सरांना. सर नमस्कार. आमच्या ई प्रसारणच्या गप्पा गोष्टी कार्यक्रमात आपण मुलाखत द्यावी अशी विनंती आहे. तर आज मी तुमच्या या वर्गामध्ये क्लासमध्ये आलेली आहे. आज हे कोणत्या प्रकारचं शिबिर आहे आपण सांगा. हे आमचा एक बेसिक यशविवेक नावाचा एक उपक्रम असतो, तर त्याची ही ऍडव्हान्स बॅच आहे. त्याचं यशविवेक डबल+ असं या वर्कशॉपचं नाव आहे. आणि सकाळी 8:30 पासून हे सगळे शिबिरार्थी तिथे आलेले आहेत आणि त्यांना एम्पॉवर करणं, त्यांना आयुष्यामधल्या खूप महत्वाच्या गोष्टी सांगणं हा आजच्या कार्यशाळेमागचा हेतू होता. आजच्या कार्यशाळेचं नाव होतं घेऊ शोध. अच्छा, छान. आणखीन बाकी कोणते वर्ग आपण घेतात? हो, आम्ही यशविवेक याच्याच बरोबर NLP, त्यानंतर स्पीड रिडिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन अशा वेगवेगळ्या विषयाची कार्यशाळा आम्ही घेतो. चालेल. तुमच्या कार्यशाळेबद्दल जाणून घेतलं तर आवडेलच, पण तुम्ही चित्रकार आहात, तुमची चित्र पाहायला कधी झालं पाहिजे नाही का? हो हो. वैशाली आणि विवेक सर दोघांनाही मला प्रश्न विचारायचा आहे. असं की तुम्ही दोघं जण इंजिनियर आहात आणि मग प्रकाशक कसे झालात? त्याचं काय झालं, मुंबईच्या व्हिजिट या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी शिकत असतानाच मला चित्रांची खूप आवड होती. फुटकळ लिखाणही करत होतो, भरपूर वाचत होतो आणि तेव्हा असं वाटायचं की इतकी छान छान पुस्तकं जर निर्माण होतात तर आपण सुद्धा प्रकाशन क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. आणि मग हे इंजिनिअरिंग करत असताना पुस्तकाचं जे वेळ डोक्यात होतं, म्हणजे वाचनाचंच नाही तर निर्मितीचंही, त्यालाच कुठेतरी एक वास्तव रूप आलं आणि मग आमची उद्वेली बुक्स ही प्रकाशन संस्था सुरू झाली. ती आजतागायत सुरूच आहे. आणि माझंही असंच झालं की लग्न होईपर्यंत मला प्रकाशनातला प सुद्धा माहिती नव्हता. पण मग लग्न झाल्यानंतर घरचंच प्रकाशन आहे म्हटल्यानंतर मग मीही ते म्हणजे कुठेतरी इंजिनियर म्हणून नोकरी करण्यापेक्षा मी प्रकाशिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणं हे मला जास्त आवडलं आणि मग मी पण त्यातच आले. म्हणजे तुम्ही आता सखी, सचिव, गृहिणी वगैरे असं सगळंच. पण मला सांगा, हे प्रकाशन संस्थेमध्ये तुम्ही जी पुस्तकं काढतात म्हणजे खूप विविध प्रकारची पुस्तकं आहेत, त्यातल्या काही पुस्तकांची आम्हाला ओळख करून द्या ना. पुस्तकच नाही, आम्ही दिवाळी अंक सुद्धा प्रकाशित करतो. गेली आता 23 वर्ष आमचे 3 दिवाळी अंक सुद्धा आहे. मुलांसाठी छोट्यांचा आवाज, मोठ्यांसाठी ऑल द बेस्ट, हास्यानंद हे विनोदी अंक आहेत. त्याला भरपूर पुरस्कार मिळाले. 400हून अधिक लेखक आमच्यासाठी लिहितात. अनेक व्यंगचित्रकार आहेत, कवी आहेत आणि तुमच्यासारखे अनेक लोक साहित्यिक आज आमच्या या परिवारामध्ये आहेत. आणि म्हणून उद्वेली बुक्स आमची जी टॅगलाईन आहे, इतरांपेक्षा निराळी पुस्तकं. आणि आता किंडलच्या माध्यमातून जगभर आमची पुस्तकं लोक वाचू शकतात आणि विविध विषयांवरची आम्ही पुस्तकं केलेली आहेत. म्हणजे सुरुवातीला आम्ही फक्त म्हणजे मी संगणक या विषयावरती लिहित होतो आणि छान मराठीमध्ये प्रथमच संगणक या विषयावरती, इंटरनेट विषयावरती आमची पुस्तकं आली. त्याला लोकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आणि मग करता करता मग कथासंग्रह, कविता संग्रह, कादंबरी, भविष्यविषयक पुस्तकं, विनोदी पुस्तकं असं करता करता आम्ही खूप वेगळी पुस्तकं प्रकाशित करण्याची आम्हाला संधी मिळाली. एक मी असं ऐकलं की तुमचं प्रकाशन परदेशामध्ये झालं होतं म्हणे. हो हो हो. तो तर आमच्या ते म्हणतो ना आपण फेदर इन अ कॅप असंच आहे आमच्यासाठी की शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित एक कॉमिक्स बुक आम्ही प्रकाशित केलं. आणि मग आम्ही असं ठरवलं की हे पुस्तक ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांना लुटारू असे संबोधलं तर त्यांच्याच नाकावर टिचून त्यांच्या पार्लमेंटमध्ये
चर्चिल हॉलमध्ये आम्ही या पुस्तकाचं प्रकाशन केलं. अतिशय दिमाखात प्रकाशन केलं आणि फार सुंदर, म्हणजे तो आमच्यासाठी खूप अशी अभिमानाची गोष्ट आहे. कोणाच्या हस्ते प्रकाशन? आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंच्या हस्ते आम्ही हे प्रकाशन केलं. सुगा शेवडे पण होते, सुगा शेवडे आमच्या बरोबर होते. बाबासाहेब पुरंदरे आमच्या बरोबर लंडनला आले. पार्लमेंटमध्ये अतिशय उत्साहात त्यांनी अर्धा तास भाषण केलं आणि तिथल्या सगळ्या रसिकांचं मन जिंकलं. महाराष्ट्र मंडळ लंडनमध्ये सुद्धा आम्ही एक कार्यक्रम केला आणि तिथे सुद्धा आमच्या सोबत आलेले 70 पर्यटक होते. या मुद्दाम प्रकाशन समारंभासाठी 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आदरणीय बाबासाहेब आणि सुगो शेवडे यांचं वक्तृत्व लंडन मधल्या मराठी माणसांना पण ऐकायला मिळालं. आणि त्याच वेळेला आम्ही शिवाजी महाराजांवरचं दुसरंही एक पुस्तक तिथे प्रकाशित केलं जे कवितांचं होतं. आणि त्या व्यतिरिक्त आमची परदेशात अनेक पुस्तकांची प्रकाशनं झाली. म्हणजे इस्रायलमधल्या लेखकांची पुस्तकांचं आम्ही प्रकाशन केलं आणि अनेक वेगवेगळ्या जगभरातल्या अनेक लेखकांची आम्ही पुस्तकं अशी प्रकाशित करत आलेलो आहोत. मला एक लक्षात आलं की विवेक मेहत्रे हे चित्रकार आहेत, त्यामुळे दिवाळी अंकामध्ये त्यांची रेखाटनं वगैरे असतीलच. आणि वैशाली मेहत्रे म्हणजे तुम्ही तुमचंही तिथे योगदान आहे प्रकाशिका म्हणून असं कळलं की ते पुस्तकांची जी सुंदर सुंदर कव्हर्स असतात ती तुम्ही डिझाईन करता. तर नेमका काय विचार करावा लागतो असं पुस्तकाचा कव्हर डिझाईन करताना? मुळात ना पुस्तक ज्या प्रकारचं आहे, म्हणजे कविता संग्रह असतात. समज कविता संग्रह असेल त्याच्यात सुद्धा खूप प्रकार असतात. काही कौटुंबिक कविता असतात, कधी सामाजिक कविता असतात, कधी थोड्याशा दुःखाकडे जाणाऱ्या अशा कविता असतात, काही विनोदी ढंगाच्या कविता असतात. कोणतंही स्क्रिप्ट आमच्याकडे आलं ना की पहिले आमचं व्यवस्थित त्याचं वाचन होतं मुळात पहिले, की ते स्वीकारायचं की नाही. आणि मग एकदा ते स्वीकारलं की मग ते माझ्याकडे येतं. ते माझ्याकडे आल्यानंतर मग मी त्याचा खोलवर जाऊन त्याचं वाचन पुन्हा होतं आणि त्यातला जो गर्भित अर्थ असतो तो समजून घेते आणि मग त्याप्रमाणे मी फक्त मुखपृष्ठच महत्वाचं नसतं, तेवढंच ती करत नाही. तर मुळात त्या पुस्तकाची रचना, त्याला आकार कोणता द्यायचा, उभा आडवा किंवा मोठ्या आकाराचं पुस्तक, त्याला काय प्रकारची मांडणी पाहिजे, कशा प्रकारचं त्या पुस्तकाचं स्वरूप असलं पाहिजे, ते मुखपृष्ठ ग्लॉसी हवं का मॅटी हवं हे सुद्धा वैशाली बघते. कधी कधी आम्हाला आतमध्ये म्हणजे अंतररचना करत असताना समज कधी कधी कवितांचं पुस्तक असेल तर काही चित्रांनी त्याला उठाव येणार असतो, कधी कधी व्यंगचित्रांनी उठाव येणार असतो. म्हणजे विनोदी कविता असतील किंवा विनोदी भाष्य करणारं जर काही लिखाण असेल तर त्याला व्यंगचित्रातून पण आम्ही उठाव आणण्याचा प्रयत्न करतो. तर तेही आम्ही सगळेजण ठरवतो. आणि पुस्तकाच्या वितरणाच्या संदर्भात खूप काही आता नवीन प्रकार निघालेत, तर तुम्ही Amazon.com किंवा याच्यावर सुद्धा टाकता का पुस्तकं? हो, आता काय झालंय, पूर्वी फक्त पुस्तकांच्या दुकानांवरच वितरण अवलंबून असायचं, पण आता इंटरनेटमुळे वेब पोर्टल्स आहेत, जसं बुकगंगा आहे, फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, तर तिथेही आमची पुस्तकं विक्रीला आहेत. त्यामुळे भारतभरातला कोणताही वाचक ती पुस्तकं सहजपणे विकत घेऊन आपल्या घरपोच मागवू शकतो आणि त्याला ती वाचायला मिळतात. आणि याच्याच बरोबर आता किंडल हे जे माध्यम आहे त्यामुळे जगातला रीडर म्हणजे ग्लोबल रीडर आहे, या ग्लोबल रीडरला आमची पुस्तकं आता आम्ही ई बुक स्वरूपात दिल्यामुळे ती कोणत्याही डिव्हाइसवरती लोकांना तात्काळ डाउनलोड करून, अर्थात ती सशुल्क असतात परंतु ती पटकन मिळतात, त्यामुळे मग लोक ती वाचतात. म्हणजे किंडल बुक कसं घ्यायचं? मी किंडल हा प्रकारच अमेझॉनचा आहे. तुम्ही तिथे जाऊन पुस्तक सिलेक्ट केलं की तो तुम्हाला त्या पुस्तकाचे काही नमुने दाखवतो, काही पानं दाखवतो. ते आवडले तर तुम्ही तुमचं पेमेंटची मेथड तिथे स्वीकारून तात्काळ अवघ्या 20-22 सेकंदामध्ये तुम्हाला पुस्तक तुमच्या डिव्हाइसवरती डाउनलोड करता येतं. आणि उद्वेली बुकची अनेक पुस्तकं अशा पद्धतीने किंडलवर आहेत. बऱ्याचदा तर आमच्याकडे अशी गंमत झाली आता काही वर्षांपासून की तुम्ही मगाशी म्हणालात ना मला की कसं ठरवता तुम्ही मुखपृष्ठ वगैरे, तर तेव्हाच ना जेव्हा आपली अंतर्गत रचना आपण ठरवतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की कधी कधी मला असं वाटून जातं की या पुस्तकाचा आकार काहीतरी वेगळा असायला हवा. शिवाय कधी कधी असंही वाटायला लागतं की ते इतकं सचित्र असतं ना पुस्तक, मग असं वाटतं की ही चित्र जर रंगीत छपाई झाली, ती अर्थातच खर्चिक असते ती गोष्ट, पण ती रंगीत छपाई झाली तर ते फार छान दिसेल. त्याच्यासाठी मग आम्ही कागद पण वेगळा घ्यावा लागतो, त्याला खूप असा छान आणि दर्जेदार कागदही लागतो. मग अशा प्रकारची ही निर्मिती उद्वेली बुक्स कडून झाली. तेही आम्हाला खूप छान वाटलं, कारण काही पुस्तकं अगदी अशी कॉफिटेबल बुक म्हणावीत
अशा प्रकारची आम्ही निर्मिती करू शकलो. आणि पुस्तकांच्या विषयांमध्ये ना विविधता असणं आम्ही जास्ती प्राधान्य देतो. काही प्रकाशन संस्था फक्त नाटकांची पुस्तकं प्रकाशित करतात, काही प्रकाशन संस्था फक्त कादंबरी किंवा कथांची पुस्तकं करतात, काही प्रकाशन संस्था फक्त चरित्रांसाठी किंवा ऐतिहासिक पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. पण आम्ही असं कुठचंही त्याच्यावरती बंधन घातलेलं नाहीये. त्यामुळे अशी काही पुस्तकं आहेत की जी अन्य प्रकाशकांनी छापण्याचं धैर्य दाखवलं नाही किंवा त्यात रस घेतला नाही, अशी पुस्तकं सुद्धा आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे जवळ गेल्या 27 वर्षांमध्ये प्रकाशित केलेली आहे. आणि आमच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे किंवा अन्य संस्थांचे पुरस्कारही मिळालेले आहेत. वा वा, खूप छान. तुमच्या जे दिवाळी अंक असतात त्याच्यात तुम्ही बालसाहित्यिक त्यांच्यासाठी बालांसाठी सुद्धा काढता मला वाटतं ना दिवाळी अंक. त्यांचा आवाज नावाचा आमचा मुलांचा दिवाळी म्हणजे किशोरवयीन मुलांपर्यंत असतो. खरंच बालांसाठी काही करणं खूप महत्वाचं आहे, कारण पुढची पिढी पण आपल्याला घडवायची आहे ना, आणि पुढच्या पिढीसाठी पण साहित्य उपलब्ध करून द्यायचं आहे. मंडळी, हे 2 प्रकाशक इथे आहेतच, तर मला नवीन लेखकांना काहीतरी फायदा करून द्यायचा आहे त्यांचा. कसं आहे की सर, म्हणजे असं मला विचारायचं आहे, नवीन लेखक जे असतात ना ते काहीतरी संहिता लिहून ठेवतात, पण त्यांना प्रकाशनापर्यंत पोहोचता येत नाही, त्यांना त्यांची पुस्तकं छापता येत नाहीत. मग त्यांनी काय करायचं? तर या नवीन लेखकांना काहीतरी मार्गदर्शन करा ना. हो, असं घडतं बरेचदा. आता अभिमानाने सांगते की उद्वेली बुक्सचं नाव आता असं झालेलं आहे की आम्हाला काही वेगळी कुठे जाहिरात वगैरे नाही करावी लागत. जे आमचे आधीचे लेखक आहेत तेच त्यांच्या जेव्हा लक्षात येतं की काही आपले मित्र वर्गांमध्ये वगैरे कोणीतरी छान लिखाण करते, मग ते त्यांना प्रोत्साहन देतात की अरे तू पुस्तक का नाही तुझं करत, तू इतकं छान लिहितोस. पण ते म्हणतात की मला माहित नाही पुस्तक कसं करायचंय, आणि मग ते आमच्याकडे घेऊन येतात. पुष्कळदा असं होतं ना की त्यांना ना खूप त्याच्यामध्ये टॅलेंट असतं त्या लेखकांमध्ये, त्यांचं इव्हन लिखाणही खूप छान असतं, पण त्याला थोडेसे संपादकीय संस्कार करणं गरजेचं असतं. मग अशा वेळी आम्ही ते करतो. काही इतके नवोदित लेखक असतात की त्यांना मनातनं खूप काही सांगायचं असतं, पण त्यांना ते टेक्निक माहित नसतं की कसं सांगावं आपण. मग तेव्हाही त्यांनाही आम्ही मार्गदर्शन करतो. एक लिखाणाची कशी पद्धत असते त्यांना, की बाबा अशा पद्धतीचं लिखाण आहे तर याला आपण कोणाशी त्या क्षेत्रातल्या उच्च व्यक्तीची प्रस्तावना घेऊयात, हे आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो, असं सुचवतो त्यांना. आणि मग अशा प्रकारांनी खूप म्हणजे एक लेखक आमच्याकडे एकदा आले ना की पुस्तकासाठी, की ते आमच्या एक कुटुंबाचा भाग बनून जातात. तुमची सुद्धा आम्ही कितीतरी पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. एक डॉक्टर सुधीर मोंडकर आहे, तर त्यांची थोडी नाही तब्बल 14 पुस्तकं आम्ही प्रकाशित केली. वसंत देशपांडे म्हणून एक लेखक आहे, त्यांची ते तर प्रचलित आता लेखकही नव्हते, तर त्यांचीही 5 पुस्तकं झाली. मुळात काय माहितीये का, आपण लिहू शकतो हा कॉन्फिडन्स एखाद्याला कधी येतो त्याचं पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर. आणि पहिलं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मग ते सगळी निर्मिती त्यांनी पाहिलेली असते ना, तर मग ते पुढची पुस्तकं योग्य रीतीने त्याची कच्ची फाईल बनवतात, कच्चा मसुदा बनवतात. मग ब्लर म्हणजे काय, प्रस्तावना का आवश्यक, या सगळ्या गोष्टी त्यांना समजतात आणि आम्ही त्यांना एनकरेज करतो. मला एक विचारायचं आहे की पुस्तक छापणं हा प्रोसेस तुम्ही सांगितलात, पण आता करोनाचा जो काळ होता त्याच्यात ती पुस्तकं विकायची कशी, ही एक समस्या होती. तर या करोनाच्या काळात मग तुम्ही हा प्रकाशन व्यवसायाचं काय केलं होतं? का चालू ठेवली होती पुस्तकं छापणं, विकणं, किंवा काय कसं केलं? किंवा तुमचे हे जे वेबिनार्स होते, क्लासेस होते, मग त्या संदर्भात काय निर्णय घेतला होता? हो, सांगतो. पुस्तकांच्या बाबतीत असं झालं की आमच्याकडे अचानकपणे जसं सर्वांना मार्च 2020 मध्ये करोनाला सामोरं जावं लागलं, तर त्या काळात आमच्याकडे बरीच स्क्रिप्ट रेडी होती. काही पुस्तकांचं अर्ध काम झालं होतं, काही पुस्तकांचं अगदी छापण्यापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. आणि अचानकपणे लॉकडाऊन झाल्यानंतर पहिले 1.5 महिना तर पुस्तक व्यवसायातलं जी काही प्रचंड मंदी आली, अनेक प्रकारच्या संस्था बंदही झाल्या, तर त्या काळात पुस्तकांची दुकानच बंद होती. पण आम्ही तेव्हा विचार केला की जरी पुस्तकांची दुकानं बंद झाली तरी लोकांची वाचण्याची भूक आहे आणि लायब्ररीज बंद होत्या, म्हणून ताबडतोब आम्ही प्रथम किंडल वरती जोर दिला आणि अनेक लेखकांची आम्ही पुस्तकं त्या काळामध्ये किंडलमध्ये केली. आणि त्यांना म्हटलं की एकदा सावट करोनाचं संपलं की आपण याची छापील प्रत सुद्धा करू. त्यामुळे आमचं काम सुरूच होतं. एकपात्री कार्यक्रमांच्या बाबतीत काय झालं की जगभरात कुठेच एकपात्री कार्यक्रम होत नव्हते, ऑडिटोरियम नव्हते, हॉल नव्हते, सभागृह नव्हते, परंतु आमची जी एक मोठी म्हणजे मोटिवेशन कोर्सेसमुळे खूप मोठी अशी संख्या होती, जी प्रेक्षकांची म्हणूया किंवा रसिकांची म्हणूया किंवा जाणून घेणाऱ्या जिज्ञासूंची म्हणूया, ती फार मोठी होती. आणि म्हणून करोनाच्या लॉकडाऊन लागताच अवघ्या 6व्याच दिवशी सर्वप्रथम मी एक व्हिडिओ बनवला
आणि त्या व्हिडिओचं नाव होतं की तुमच्या मोबाईलवरती झूम मीटिंग कशी आपण त्यात भाग घ्यावा, आणि त्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आम्ही त्याच काळामध्ये घरबसल्या व्यंगचित्र कशी शिकायची याचं पहिला वेबिनार सुरू केलं. आणि या वेबिनारमध्ये दररोज 40 मिनिटं असं 12 दिवस ते वेबिनार होतं. आणि त्याला जोडूनच मग आम्ही यशाच्या पाऊलखुणा, यशाला आपला लाईफ पार्टनर बनवा, किंवा बेसिक यश विवेक, किंवा यश तुमच्या दारी, अशा वेगवेगळ्या विषयांचे आम्ही वेबिनार्स घ्यायला सुरुवात केली. त्याला भारतभरातल्या मराठी लोकांकडनं आणि अमराठी लोकांकडनं पण खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला. आणि त्यामुळे आम्ही बिझीच होतो. आणि त्याच वेळेला मुलांसाठी कॉमिक्स कशी काढावीत, कागदाच्या वस्तू कशा बनवाव्यात, लहान मुलांनी हास्यचित्र कशी काढावीत, प्राण्यांची कार्टून्स कशी काढावीत, अशा वेगवेगळ्या विषयाचे वेबिनार होते. त्यामुळे असं कधीच वाटलं नाही की मोकळा वेळ आम्हाला दोघांना मिळालाच नाही. आम्ही त्या काळामध्ये आम्ही खूप बिझी राहिलो. आणि करोना संपता संपता एक नवा उपक्रम आम्ही सुरू केला. त्याचं नाव होतं संवाद विवेक. आणि त्याच्यात 2 सीझन झाले. पहिल्या सीझन मध्ये आणि दुसऱ्या सीझन मध्ये दर बुधवारी आम्ही रोज म्हणजे दर बुधवारी 1 तास एक वेगळा विषय घ्यायचो. आणि असे विषय होते की जे कधी लोकांनी सहसा ऐकले नव्हते, पाहिले नव्हते, आणि ते नुसते सांगून उपयोग नव्हता, तर त्याला दृश्य माध्यमाची जोड होती. म्हणजे जगामध्ये कोट्यावधी रुपयाला एखादं कबूतर विकलं जातं किंवा अब्जावधी रुपयाला 1 घड्याळ विकलं जातं, हे नुसतं सांगण्याऐवजी ते प्रत्यक्ष दाखवलं. किंवा इस्रायल सारखा देश काय आहे हे लोकांना त्यामुळे कळलं. किंवा ब्रह्मपुत्रा या नदीचा शोध एका माणसाने कसा 100 वर्षापूर्वी लावला. तर या अशा गोष्टी सामान्य माणसाच्या वाचनातही न आलेले असे आम्ही 24 विषय घेतले. आणि या संवाद विवेक या मालिकेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आणि हे सगळं घरात बसून करायचं होतं, म्हणजे हॉल नसले तरी काही फारसं बिघडणार नव्हतं. आणि त्याला जरी ही सगळे कार्यक्रम आमचे सशुल्क असले तरी सर्वांनी त्यात खूप हिरिरीने भाग घेतला. आणि त्यातला टेक अवे जो होता ना तो खूप मोठा होता. त्यामुळे सर्वजण आनंदाने आणि प्रसन्न मुद्रेने त्या कार्यक्रमांना हजर राहत होते. आम्ही रोजच लोकांना भेटत होतो, ऑनलाईन का असेना, आणि मग त्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया किंवा त्यांचं जे इंटरॅक्शन आमचं चालत होतं, त्यामुळे असं कधी वाटलंच नाही की आपण 4 मिनिटात कैद आहोत वगैरे. आम्हाला तर असं वाटत होतं की रोज आपण असे छान लोकांमध्ये मिक्स होतोय, देवाणघेवाण होते. आणि संवाद विवेक ही मालिका अशी होती की ज्याच्यामध्ये लोकांकडून पण खूप विषय म्हणजे चर्चा व्हायची, त्याच्यामध्ये संवादच असायचा ना तो. त्यामुळे आम्हाला कधीही जाणवलं नाही की आपण कोंडले गेलोय वगैरे घरामध्ये. हे एक खूप छान आम्ही एन्जॉय केलं, म्हणजे लॉकडाऊन सुद्धा छान. मी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहे ना थोडी फरमाईश अशी करणार आहे की एक तर व्यंगचित्र या विषयावर आपण बोललो, पण ते काढून दाखवलं जर सरांनी आम्हाला तर अजून मजा येईल. ते कसं काढलं जातं, सोपं असतं का, मुलांसाठी पण व्यंगचित्र असू शकेल का, शाळेत शिकवलं जाईल का, किंवा व्यंगचित्रावर भाष्य कसं करायचं, मग ते भाष्य नसलेलं व्यंगचित्र असतं का, असे अनेक प्रश्न मला पडलेत. तर ते सरांनी आम्हाला काढून दाखवावं. मुळात हास्य कॉर्नर हा कार्यक्रम आहे ना, हा सगळं हे कुतूहल शमवणाराच कार्यक्रम आहे. कारण लोकांना निर्मिती मागची प्रक्रिया जाणून घ्यायला खूप आवडतं. मुळात व्यंगचित्रकार कमी आहेत, ते कसं रेखाटतात चित्र हे माहित नसतं. व्यंगचित्र सुचतं कसं, ते कागदावर उमटतं कसं, ते छापलं कसं जातं, ही सगळी प्रोसेस काय जाणून घेणारा पण विनोदी शैलीतला माझा एक कार्यक्रम, त्याची DVD पण उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे हास्य कॉर्नर. तर मुळात हास्यचित्र, व्यंगचित्र, कथाचित्र, रेखाटन, जाहिरातीसाठीची कार्टून्स, असे व्यंगचित्राचे अनेक प्रकार आहेत. किंवा अगदी स्टिकर पासून ते मुलांसाठी असलेल्या कंपास बॉक्स पर्यंत व्यंगचित्र असतात. पण मुलांच्या पुस्तकांमध्ये ग्रीटिंग कार्डवर, अगदी वाढदिवसाच्या केकवर, फुग्यांवर कार्टून्स असतात. तर ही कार्टून्स मुलांना आवडतात. आता अलीकडे TV सिरियल ज्या आहेत कार्टून्सच्या, त्यातली पात्र जसं पोकेमॉन आहे, शिनचॅन आहे किंवा चिंटू आहे, तर ही लोकांना व्यंगचित्र काढायला पण प्रेरित करतात. पूर्वी जसं स्पायडरमॅन होतं, फॅन्टम होतं, तर ही व्यंगचित्र काढताना काही वेळेला ती समोर ठेवून नक्कल केली जाते. पण जेव्हा स्वतः व्यंगचित्र काढायची असतात तेव्हा तुमची स्वतःची अशी एक शैली असते. आणि ही तिरकस शैली आणि तिरकस रेषा याचा सुंदर मिलाप म्हणजे हास्यचित्र असतं. आणि हास्यचित्रांमध्ये दरवेळी संवाद हवाच असं काही नाहीये. शिद फडणीसांसारखे अनेक दिग्गज व्यंगचित्रकार ज्यांनी कॅप्शनलेस कार्टून्स केले, त्याचा फायदा हा होतो की मल्याळी माणूस असो किंवा बंगाली असो, तो तमिळ असो किंवा गुजराती असो, तो चित्र एन्जॉय करू शकतो. पण जेव्हा त्या चित्रासोबत जेव्हा भाष्य असतं तेव्हा मग थोडासा भाषेचा अडसर येतो. आणि मग त्यावेळेला त्या भाषेतल्या म्हणी, त्यातले जिंगल्स, त्यातल्या नाटकांची नावं, चित्रपटांची नावं याचा उपयोग करून खूप छान छान कार्टून्स ही करता येतात. म्हणजे मी एक व्यंगचित्र रेखाटलं होतं, त्याच्यामध्ये ना एक 7-8 वर्षाची मुलगी तिच्या रडणाऱ्या लहान भावाला, एक 1.5 वर्षाचा भाऊ आहे,
त्याला ना रेशनच्या दुकानात घेऊन गेलेली आहे आणि तो रेशनच्या दुकानाचा जो मालक आहे, दुकानदार, तो आश्चर्याने बघतोय की ही छोटी मुलगी आपल्या रडणाऱ्या भावाला का घेऊन आली आहे. आणि तो प्रश्नार्थक चित्रात दाखवला होता त्याचा अभिनय. आणि ती मुलगी ना भिंतीवरचा एक बोर्ड दाखवते, त्या बोर्डवर लिहिलेलं होतं, रेशनचं दुकान होतं, त्या बोर्डवर लिहिलेलं होतं की आम्ही भावावर नियंत्रण ठेवतो. हे जे आता याचं इंग्रजीत भाषांतर नाही होणार, कारण हा अगदी टिपिकल मराठी विनोद आहे. तर व्यंगचित्रकार होण्यासाठी ना एक चांगला भंगारवाला असणं गरजेचं. मी गमतीने म्हणतो की मी एक भंगारवाला आहे. मी घटना टिपतो, माणसं टिपतो, चेहरे टिपतो आणि मग मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर ना हा जो डोळ्याचा कॅमेरा आणि मेंदूचा कॉम्प्युटर केलेला असतो ते सगळं एकवटलेलं असताना त्याचं सॉर्टिंग करतो आणि मग छान छान चित्र तयार होतात. म्हणजे मी रस्त्यावरचे बोर्ड असतात किंवा आपलं मेनू कार्ड असतं किंवा दुकानाच्या पाट्या असतात, तर त्यात सुद्धा विनोद मिळतो आणि हा आपल्याला शोधावा लागतो. आणि मग हा जर शोधला ना तर खूप चांगली व्यंगचित्र तयार होतात. कित्येकदा दैनिकांमध्ये मुद्रा राक्षसाचे विनोद असतात, तर त्यातूनही खूप चांगले व्यंगचित्र तयार होतात. मी एका आमच्या ऑल द बेस्टचं मुखपृष्ठ केलं होतं. तर त्यात असं केलं होतं की अनेक लोक भिंतीच्या 8 फुटाची उंच भिंत आहे, त्या भिंतीच्या पलीकडे बघता येणार नाहीये, तर सायकलवरती उभे आहेत आणि सायकलीच्या वर उभे राहून त्या भिंतींना असं बघतायत. आणि पलीकडे ना एक स्त्रियांना तपासणाऱ्या एका महिला डॉक्टरचं हॉस्पिटल आहे आणि तिथे फक्त बोर्ड लावलेलं आहे की स्त्रियांना पाहण्याची वेळ दुपारी 11 ते 1 आणि हे सगळे जण तिथे वाकून वाकून बघतायत. तर हा ती पाटी आणि हा व्यंगचित्राचा विषय असं खूप घेता येतं. मी तुम्हाला आता बरेचदा मला प्रश्न विचारतात लोक की व्यंगचित्र काढणं आम्हाला जमेल का. तर व्यंगचित्र काढणं किती सोपं आहे हे मी तुम्हाला आता काही छोटी छोटी डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो. त्याच्यातनं तुम्हाला कळेल की वेळ फावला असेल ना तर तुम्ही सहज छोटी छोटी बेसिक कार्टून्स काढू शकता. अर्थात गमतीदार विनोद त्यात घालण्यासाठी तर वाचन आणि विनोद बुद्धीची आवश्यकता आहे, पण आपण ह्या चित्रांमधलं बघूया. आणि त्याचबरोबर मला आवडलेली आणि लोकांना आवडलेली गेल्या 40 वर्षातली काही मोजकीच व्यंगचित्र ही पण मी तुम्हाला त्याच्यासोबतच दाखवणार आहे. आपण व्यंगचित्रांबद्दल बोलत होतो सर. तुम्ही मला म्हणालात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही व्यंगचित्र शिकता येतील. हो, तुम्ही मला थोडस दाखवता का? मी काढून बघू का? हो. साधे सोपे आकार घेतले ना तर त्यातनंही व्यंगचित्र तयार होतं. उदाहरणार्थ समजा मी एक नुसतं असं वर्तुळ काढलंय, तर या वर्तुळात मानवी चेहरा काढता येतो. समजा एखाद्या लहान बाळाचं मला चित्र काढायचं तर काही नाही, नुसते मी असे 2 कान काढले, असे फक्त 2 डोळे काढले आणि असं एक नाक काढलं बघा. आणि गंमत म्हणून असे छोटे तर असे तुम्ही हे चित्र अशा प्रकारचे काढू शकता. बघा ना तुम्हाला जमतंय का? बघा बघते ना. खरं म्हणजे काय, तुम्ही अगदी आता बेसिक पासून सांगताय म्हणून मी करून बघते. त्याचे छोटेसे डोळे असतात नाही का लहान बाळाचे, आणि एक नक्ट नाक असतं त्याला आणि ओठ म्हणजे काय अगदी जीवनी छोटीशीच असते आणि केस असे उडणारे असतात. असं हे झालं का लहान बाळ? हो, मस्त झालंय. आता समजा आपल्याला ना या चित्रामधल्या या मुलाचं वय वाढवायचं असेल ना तर काही नाही, बघा किती अगदी कमी रेघांमध्ये ना तुम्ही ते त्याचं वय लगेच वाढवू शकता. अरे वा, किती सोपी ट्रिक आहे. आणि त्याला मिश्किल आपण हसवू पण शकतोय बघा. आणखीन हसवायचं असेल, अधिक हसवायचं असेल तर ते पण आपल्याला करता येते बघा. छान करून बघते. हा, तुम्ही म्हणता तसं मी थोडेसे केस वाढवले आणि इथे जीवनी. अरे वा, मलाही जमलं. हो, दाखवा ना आपल्या प्रेक्षकांना किती मस्त जमलं. हे इतकं सहजपणे करू शकतो आपण. आणखीन काय काय काढताय दाखवा ना जरा. पण काय नेहमीच माणूस हसत असतो असं नाही ना. आता समजा लहान मुलगा मगाशी हसत होता तर त्याला थोडंसं आपल्याला नाराज दाखवायचं आहे किंवा रडका चेहरा दाखवायचा असेल तर ते सुद्धा चित्रामध्ये छोटे छोटे बदल करता येतात. आता या ठिकाणी बघा, ही 2 चित्र मी काढलेली आहेत. तर एकामध्ये परीक्षेमध्ये कमी मार्क मिळालेला मुलगा तो थोडासा नाराज झालाय आणि हा दुसरा घरी पालकांनी त्याला त्यानंतर जो दम दिला, अगदी कान पिळला तेव्हाचा त्याचा चेहरा आहे. तर या 2 चित्रामध्ये हा असा फरक आपल्याला दिसतो. आता आपण म्हटलं की वेगवेगळे चित्र तर तुम्ही वेगवेगळे काढताय, परंतु एक्सप्रेशन म्हणजे हावभाव वेगवेगळे दाखवता येईल का? कोणाचा एखादा मुलगा रडका आहे, एखादा मुलगा घाबरला आहे,
एखादा मुलगा लपलाय, एखादा मुलगा डोळे विस्कावतोय, असे वेगवेगळे एक्सप्रेशन कसे करायचे? काय आता समजा आपल्याला मुलगा घाबरलाय दाखवायचंय, दचकला दाखवायचंय, तर आता हा ज्या मुलाचे केस होते की नाही या मुलाचे, तर ते जर आपण उभे केले असे म्हणजे अगदी खराट्यासारखे असे उभे केले, ताठरलेले केस म्हणजे घाबरायला दाखवलं, तर ते करता येतंय. बघा ना, मी आत्ताच एक चित्र केलं की त्याच्यामध्ये डोळ्याच्या ठिकाणी एक उभी रेघच दाखवली फक्त, असे 2 अंड्याच्या सारख्या आकाराने उभी रेघ आणि केस असे वरती. तर ह्या चित्रामध्ये सांगावंच लागत नाही की हा मुलगा दचकलाय, ते दिसतच दचकलेला. हल्ली टीव्हीवरचे कार्टून्स मुलांना खूप आवडतात, त्यांचे गेम्स खूप असतात मोबाईलमध्ये वगैरे, तर ते त्यांच्या हिरो वगैरे असतात, तर ते सुद्धा तुम्ही काढायला शिकवतच असाल ना? हो, तशी मी शिबिरं घेतली होती आता. हो. आणि मला असं वाटतं अॅनिमेशनची खूप आवड आहे हल्ली, त्याच्याही खूप काहीतरी तयार करतात मोठमोठ्या सिरियल्स वगैरे. त्याची अगदी सुरुवात, अगदी पहिली झलक दाखवायची असेल तर काही दाखवू शकतो का चित्रामधून? हो, आता बघा, इथे मी ना एक चित्र काढलंय, छोटा भीम. हे पात्र मुलांना खूप आवडतं. तर आता कुठचाही तांत्रिक खर्च न करता चक्क ह्या चित्रामध्ये मी अॅनिमेशन दाखवू शकतो आणि ते आपण आता बघूया. म्हणजे आता बघा, तुम्हाला या इथे दिसतंय की त्या छोट्या भीमचे डोळे. आता बघा नीट, कशी गंमत आहे बघा. अरे चक्क हलवतोय की डोळे. तर मी तो डोळ्याच्या मधला भाग कोरलाय आणि पाठीमागे दुसऱ्या कागदावरती डोळ्याची बुबळं घेतली, त्यामुळे ती अशी छान फिरताना दिसत आहे. हे शाळेच्या मुलांना सुद्धा करता येईल. हो, मुळात व्यंगचित्र ना, ज्याला चित्रकलेची आवड आहे ना आणि थोडासा सराव करण्यासाठी ज्याच्याकडे वेळ आहे, तर खूप चांगली चित्र करू शकतो. नुसतं वर्तुळाकार आकारात सुद्धा छान पैकी वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे ना हे असे बनवता येतात. हे बघा, असे वेगवेगळे छान चेहरे, वेगवेगळे एक्सप्रेशन्स, वेगवेगळ्या वयोगटातल्या व्यक्तींची व्यंगचित्र, आणि एकदा हे काढायला जमलं ना की मग पूर्ण व्यंगचित्र सुद्धा काढता येतं. हे असे वेगवेगळे आकार आपण चेहऱ्यांसाठी वापरले तर खूप छान मस्त हास्यचित्र तयार होतात आणि वेगवेगळे हावभावही त्यामध्ये दिसतात. हे बघा, असे एक पूर्ण व्यंगचित्र काढण्यासाठी आपण सर्वांना एक असा आकार साधा एक देऊया की या आकारावरून तुम्ही आता चित्र काढून दाखवा. एक पझल आहे. कुठेही कागदाच्या कुठेही असं एखादा आकार काढा तुम्ही, छान. बघा, ते साधी रेष. आता तुम्ही एक असा उलटा अर्ध वर्तुळासारखा आकार काढलेला आहे, तर यातनं खूप व्यंगचित्र करता येतील. तर मी आता प्रयत्न करतो. आता या ठिकाणी बघा, मी काही समजतंय काय करतोय, कळत नाही की नाही? थोडंसं पूर्ण करतो मी. पण हा टकला माणूस आहे. तुम्ही जो दिलेला आकार द्यायचा मी टक्कल केलं. झालाय की एक मस्त मिशीवाला टकला माणूस झालाय. आणि हे लाल रंग आता काय घेऊन करणार? ह्या लाल रंगाचा उपयोग ना मी लिपस्टिक त्या चित्रातील दाखवण्यासाठी करणार आहे. माणसाला लिपस्टिक नाही, एक महिला लिपस्टिक ओठाला लावते असं चित्र काढलंय आणि तिला आरसा नाही मिळालेला. मग तिने काय केलं ती गंमत बघा. आता मी चित्र पूर्ण केलं बघा, दाखवूया का? म्हणजे जेव्हा महिला अडचणीत येतात तेव्हा नवराच कामी येतो. नवराच कसा बघा त्यांच्या समस्येला त्याने पर्याय दिला बघा. मंडळी, याला म्हणतात व्यंगचित्र. व्यंगचित्र तुम्ही प्रत्यक्ष काढून दाखवलीत, खूप मजा आली बघायला. सर, व्यंगचित्रांचा परफॉर्मन्स तर झाला, पण तुमचे जे एकपात्री कार्यक्रम मी बघितले आहेत, म्हणजे राशीवर्ष आहे, राशींच्या संगतीने, आयुष्य जगूया गमतीने, हा एक ऑडिओ व्हिज्युअल शो आपण केला होता. आणि तुम्हाला आठवतं का, या राशींच्या संगतीने आयुष्य जगूया गमतीने या शोची 12 राशींची 12 गाणी आणि एक शीर्षक गीताची 13 गाणी तुम्ही स्वतः लिहिली होती. आणि हेमंत साने यांनी अतिशय उत्कृष्ट असं संगीत त्याला दिलं होतं. ही गाणी इतकी श्रवणी झाली होती की ती तेव्हा तर त्या शो मध्ये तर गाजलीच, पण आम्ही त्या गाण्यांचं एक आमचं चॅनेल आहे अफलातून मराठी,
त्याच्यावरतीही ती आम्ही गाणी अपलोड केली आणि त्यालाही अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला, अतिशय आवडली. नंतर हीच गाणी परत तुम्ही आम्हाला हिंदी पण करून दिलीत आणि हिंदी ही गाणी अतिशय आवडतात लोकांना. स्वभाव जाणू सर्वांचे अन नांदू सौख्याने, स्वभाव जाणू सर्वांचे अन नांदू सौख्याने. राशींच्या संगतीने आयुष्य जगूया गमतीने, राशींच्या संगतीने आयुष्य जगूया गमतीने, राशींच्या संगतीने आयुष्य जगूया गमतीने. आमचे 2 युट्यूब चॅनल्स आहेत, एक अफलातून मराठी आणि एक विवेक मेहत्री. तर ती चॅनल्स आपले दर्शक नक्की युट्यूबवरती जाऊन पाहतील आणि त्या दोन्हीमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे विषय आम्ही युट्यूबवरती हाताळलेले आहेत. आता कार्यक्रमांचा विषय निघालाच आहे, म्हणजे अनेक प्रकारचे कार्यक्रम होते, की केवळ विनोदी कार्यक्रम होते असं नाही, तर प्रेरणादायी कार्यक्रम सुद्धा होते. आता सुनीता विल्यम्स तिचं चरित्र सांगणारा ऑडिओ व्हिज्युअल शो जो तुम्ही केलात, तर मला स्वतःला सुद्धा खूप प्रेरणा मिळाली त्याच्यातून. तर अशा अनेक कार्यक्रम जे तुम्ही केलेत तर त्याबद्दल सांगा आणि एक थोडासा परफॉर्मन्स पण दिलात तर आम्हाला आवडेल. प्रेरणादायी अंतराळयात्री सुनीता विल्यम्स नावाचा कार्यक्रम मी 2007 केला, जेव्हा सुनीता विल्यम्स अंतराळामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला गेली आणि तिच्याविषयी भारतामध्ये अनेक गैरसमज आणि प्रवाद पसरले की मुळात ती भारतीय वंशाची आहे का, किंवा तिला का इतकं महत्व दिलं जात आहे. तर हे सगळे गैरसमज दूर करावेत या हेतूनी नासामधल्या काही फिल्म्स आणि सुनीता विल्यम्सच्या कुटुंबियांनी घेतलेली काही छायाचित्र फिल्म्स याचा एक संपूर्ण छान अभ्यास करून प्रेरणादायी अंतराळयात्री सुनीता विल्यम्स नावाचा कार्यक्रम मी सुरुवात केली आणि त्याची पहिली जाहिरात महाराष्ट्र टाइम्समध्ये येताच त्या महिन्यामध्ये मला अनेक शोज महाराष्ट्रभरातनं मिळाले आणि पाहता पाहता त्या कार्यक्रमाचे 700हून अधिक प्रयोग हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये, रोटरी क्लबमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने मला खूप फिरता आलं असे मी ते कार्यक्रम केले आणि त्यातनं प्रेरणा मिळते विद्यार्थ्यांना, हे खूप महत्वाचं होतं. म्हणजे बारामती मध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एक मुस्लिम मुलगी मला भेटायला आली, छोटी 7वी 8वीतली, आणि ती म्हणाली की मी आज घरी गेल्यानंतर ठरवलंय की मी सुद्धा सुनीतासारखी मोठी होईल आणि मी माझ्या आईवडिलांना घरातली केबल मी 12वी होत नाही तोपर्यंत बंद करायला सांगेन. मुलगी असं म्हणाली की मी वकील व्हायचं ध्येय ठरवलं होतं, पण मी आता न्यायाधीश झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. आणि सुनीतासारखी मुलगी जी 7वी 8वी 10वीला फारशी मार्क मिळवले नव्हते, तिला 80-90% जेमतेम मार्क मिळणारी एक सुनीता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अंतराळ क्षेत्रामध्ये जाऊन इतकं मोठं कार्य करते, हे जेव्हा लोकांना प्रत्यक्ष बघायला मिळालं, म्हणजे स्पेसवॉक म्हणजे काय, तिथे कसं एकटीला राहावं लागलं, तिने कसं तिथलं आपलं त्या काळामध्ये काम केलं, हे सगळं बघताना ना मुलांच्या अंगावर काटा यायचा आणि अशी तापून निघायची मुलं. आणि याचाच मी असं ठरवलं की किती वर्ष आणखीन हा कार्यक्रम करायचा. आणि म्हणून नंतर मी 4 वर्षापूर्वी APJ अब्दुल कलामांवर कार्यक्रम सुरू केला, ज्याचं नाव होतं विद्यार्थ्यांचे कलाम. आणि त्याच्यामध्ये अॅनिमेशन फिल्म्स होत्या, कलामांचं चरित्र होतं, कलामांच्या आयुष्यातले किस्से होते आणि लोकांना ठाऊक नसलेले APJ कलाम हे मी मुद्दाम वाचकांच्या समोर, प्रेक्षकांच्या समोर, बाल रसिकांच्या समोर सादर करायला सुरुवात केली. त्यालाही खूप चांगला म्हणजे प्रतिसाद मिळाला आणि त्याचेही कार्यक्रम ठिकठिकाणी होत आहेत. गमतीदार कार्यक्रमाच्या बाबतीत सांगतो की हास्य कॉर्नर या कार्यक्रमात मी दरवेळेला शेवटी एक चॅलेंजिंग आयटम असतो की प्रेक्षकांना आलेल्या माणसाने एक छोटी रेघ काढायची आणि त्या रेघेवर आधारित एक छानसं हास्यचित्र काढायचं. आणि राशी वर्ष हा चिनी भविष्यावरचा एक विनोदी कार्यक्रम होता. मनोरंजक स्वभावशास्त्र नावाचं आमचं एक गमतीदार पुस्तक आहे, या पुस्तकावरती आधारित किंवा त्या चिनी भविष्य या संकल्पनेवरती आधारित हा कार्यक्रम होता. तो लोकांना आवडतच होता, पण त्याच वेळी भारतीय राशींवरती आधारित एखादा कार्यक्रम असावा. पण अशा प्रकारचे कार्यक्रम मुळातच मराठीत होते, तर त्यांची नक्कल नको म्हणून मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा विषय घेऊन
राशींच्या संगतीने आयुष्य जगूया गमतीने नावाचा मी एक कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमामध्ये मी अनेक राशींच्या गमती जमती तर सांगतच होतो, पण त्याच वेळी एका विशिष्ट राशीला कोणता आजार होण्याची शक्यता असते, कुठे क्षमता कमी पडते, कोणत्या प्रकारच्या शरीराच्या भागाला वेदना होऊ शकतात, याचा एक पूर्ण आपल्या भारतीय राशी भविष्यकारांनी खूप वर्षांपूर्वी याच्यावरती संस्कृतमध्ये खूप लिहून ठेवलेलं आहे. तर त्यावर आधारित कार्यक्रम करायचा तो रटाळ झाला असता, तर त्याला विनोदाची आणि गाण्यांची जोड देता आली म्हणून तो कार्यक्रम कमालीचा गाजला आणि तो लोकांना आवडला. आणि त्याच्यामध्ये ना वेगवेगळ्या राशींचे असे छोटे छोटे चुटकुले होते आणि ते लोकांना ना खूप आवडायचे. आणि मग मी त्या राशीचा स्वभाव, त्या राशीमध्ये गाजलेली व्यक्तिरेखा, गाजलेली व्यक्तिमत्व आणि त्यांचे किस्से असं मी सांगत होतो. आता त्या संपूर्ण कार्यक्रमाचा परफॉर्मन्स आता सादर करायचा तर आपल्याला वेळ पुरणार नाही सर, पण एक 5 मिनिटाचा परफॉर्मन्स. हो, हरकत. राशींच्या संगतीने आयुष्य जगूया गमतीने या कार्यक्रमामध्ये मी प्रत्येक राशीच्या स्वभावाचं वर्णन पहिल्यांदा गीतामध्ये होतं आणि नंतर त्याचा स्वभाव सांगून किस्से सांगतो. आणि ह्या किस्स्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो, कारण अगदी जगात कुठेही माणसांना दुसऱ्या राशीचे किस्से ऐकायला खूप आवडते. मग बायकाचं नवऱ्याला ढोसतात, बघा बघा तुम्ही असेच वागता का, तुमची बहीण असंच वागते. आणि मग ह्या गमती जमती मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीकडे मी नेतो. सिंह राशीचा एक किस्सा सांगतो मी नेहमी, की सिंह राशीची माणसं ही परखड असतात आणि ती त्यांना जे बोलायचं ते बिनधास्त बोलतात आणि कधी काय बोलतील आणि कधी कोणाला काय विचारतील हे सांगता येत नाही. म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये ना एक मुलगा होता, तो मिथुनेचा होता. तो सगळ्या मुलींवर इम्प्रेस करण्यासाठी सतत बोलत असायचा. तर एकदा आमच्या हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये सगळ्या मुली जमल्या होत्या आणि हा मिथुनेचा मुलगा सगळ्यांना सांगत होता की बॅडमिंटनचं मला कोणताही प्रश्न विचारा, त्या प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर तयार आहे. अगदी रेकॉर्ड्स विचारा किंवा बॅडमिंटन या खेळाविषयी विचारा, असा कुठचाच प्रश्न असू शकत नाही की ज्याचं माझ्याकडे उत्तर नाही. तर बाजूला एक सिंहवाला बसलाच होता, तो आमच्यातला सगळ्यात हुशार पण सिंह राशीचा. तो म्हणाला, अच्छा असं का, मी विचारू का? आणि त्याने विचारलं या मिथुन राशीच्या तरुणाला, काय रे तुला बॅडमिंटन बद्दल सगळं माहिती आहे ना, मग मला सांग की बॅडमिंटनच्या खेळामध्ये मध्ये जे नेट लावतात ना त्या नेटला किती भोका असतात रे? सगळ्या मुलींसमोर त्याने त्याचा पचका केला. तेव्हा या अशा प्रकारे प्रत्येक राशीचे किस्से ऐकायला ना सगळ्यांना खूप आवडत असतं. सर, तुमचे जे कार्यक्रम आता तुम्ही सांगत होता त्या सगळ्या कार्यक्रमांचं लिखाण तुम्ही स्वतःच केलं आहे. खरं तर तुम्ही लेखक आहातच. तुमची 18 ते 25 पुस्तकं असतील मला वाटतं. म्हणजे त्यातली बरीचशी इंटरनेटवर आहेत, बरीचशी कॉम्प्युटरवर आहेत. की तुमचा नवा दोस्त कॉम्प्युटर याला महाराष्ट्र राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला. आणखीनही बरेच पुरस्कार तुमच्या दिवाळी अंकांना वगैरे मिळालेले आहेत. तर हे पण मी पुस्तक रसिकांना दाखवू इच्छिते. हास्य विवेक अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. तर या सगळ्या पुस्तकांबद्दल हे तुम्ही जे लिखाण केलेलं आहे त्याबद्दलही थोडं सांगा. हे तुम्ही आता जे पुस्तक दाखवलं हास्य विवेक, याचं प्रकाशन श्रीधर फडणीस आणि राज ठाकरे यांच्या हस्ते व्यंगचित्रकार संमेलनात झालं. त्याच्या आधीचं हास्य कॉर्नर म्हणून माझं एक जे पुस्तक होतं ते बाळासाहेब ठाकरे आणि विया बुवांची त्याला प्रस्तावना होती आणि ते पुस्तक सुशील कुमार शिंदेच्या हस्ते प्रकाशित झालं. त्याच्या 2 आवृत्त्याही खूप चांगल्या संपल्या. या व्यतिरिक्त दिवाळीची मज्जा, थोडी गंमत अशी मुलांसाठीची मी काही अनेक पुरवण्यांमध्ये फीचर्स करत होतो, त्यावर आधारित काही पुस्तकं आहेत. आणि जेव्हा संगणक आला तेव्हा तुमचा नवा दोस्त कॉम्प्युटर हे ग्राफिक नॉव्हेल प्रकारातलं सचित्र व्यंगचित्राच्या माध्यमातून कॉम्प्युटर कसा वापरावा हे शिकवणारं पुस्तक मी केलं होतं आणि त्याला राज्य शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला. पण त्यानंतर 1998 साली जेव्हा आपल्या देशामध्ये इंटरनेट आलं तेव्हा लोकांना इंटरनेट या माध्यमाची कमालीची भीती होती आणि उत्सुकता होती. आणि म्हणून चला वापरू इंटरनेट, तुमचा नवा दोस्त इंटरनेट अशा प्रकारची काही सचित्र पुस्तकं मी लिहिली की ज्याच्यामध्ये भरपूर विनोदी चित्र होती पण टेक्निकल माहिती होती. मग ईमेल नावाचं पुस्तक होतं आणि मराठी माणसाला हे सगळं जमावं यासाठी अफाट वेगाची संपर्क व्यवस्था ईमेल हे एक पुस्तक मी लिहिलं. त्यानंतर मग ई कॉमर्सवरचं देशातलं पहिलं पुस्तक मी लिहिलं जे काही महाविद्यालयांमध्ये युनिव्हर्सिटीजने टेक्स्टबुक म्हणून त्याचा स्वीकार केला. त्यानंतर फेसबुक आल्यानंतर मी फेसबुकवरती फेसबुक सर्वांसाठी या नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि ही सगळी पुस्तकं लोकांना खूप आवडली. मुंबईतल्या लोकप्रिय सायनदैनिक महानगर या सायनदैनिकासाठी मी चारोळी शब्दकोड नावाचं एक वेगळ्या प्रकारचं शब्दकोड दररोज करत होतो. त्यासाठी मला स्वतःचीच एक दररोज कविता करावी लागत होती. त्यातल्या काही निवडक कवितांचं आले ओठांवर हा कविता संग्रह प्रकाशित झाला ज्याला वंदना विठणकरांची प्रस्तावना आहे आणि ते पुस्तक सुद्धा 2 आवृत्त्या निघाल्या. लोकांना खूप आवडलं.
असं बऱ्याच वेळा असं झालं की आम्ही वृत्तपत्रांसाठी बरेच वेळा काही फीचर्स केलेली आहेत. त्याच्यामध्ये कार्टून्स आणि कॉमिक्स हे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. तर याही विषयांवरती आम्ही त्यांची पुस्तकं झालेली आहेत. अशा म्हणजे व्यंगचित्रांची तर आमचं आता एक होम प्रोडक्शन असल्यामुळे व्यंगचित्रांचं तर पुस्तक किंवा व्यंगचित्र मालिकांची पुस्तकं अशी तर झालेलीच आहेत. विशेष म्हणजे आमचे जे दिवाळी अंक आहेत जे मोठ्यांसाठी आम्ही करतो, मुळात ते कौटुंबिक दिवाळी अंक विनोदी असले तरी, आणि तर त्या दिवाळी अंकांमध्ये अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्र आम्ही घेतो आणि त्याचे जे मुखपृष्ठ असतं ते अर्थातच विवेक मेहत्रेंनी केलेलं असतं. त्याही दिवाळी अंकांना म्हणजे उद्वेली बुक्सची प्रकाशिका म्हणून मला खूप अभिमान वाटतो की त्याही अनेक दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठांना व्यंगचित्र मुखपृष्ठ असल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अंकांनाही आमच्या बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. आणि विवेक मेहत्रे दुसऱ्यांच्या दिवाळी अंकांसाठी पण जी मुखपृष्ठ करतात त्यांनाही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 3 वेळा त्यांना शेवा किर्लोस्कर पुरस्कार मिळाला विनोदी मुखपृष्ठांसाठीचा. त्याच्यानंतर त्यांना रामशेठ ठाकूर पुरस्कार आमच्या दिवाळी अंकांना अनेक वेळा मिळालेले आहेत. असे अनेक पुरस्कार आम्हाला मिळालेले आहेत. अनेक विषयांची आज माहिती मिळाली, दिलखुलास गप्पा झाल्या आणि नवीन वर्षासाठी खूप काही आम्हाला घेऊन जात आला तुमच्याकडून. सर, अशाच गप्पा करायला पुन्हा सुद्धा येऊ. आज ई प्रसारण रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या वतीने मी आपले आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद वैशाली मॅडम. आणि सर्व प्रेक्षकांना नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि आनंदाचं जावं. झनक झनक झन झंकारितः अखिल जगती भुलवी आहा हा रसिक मनांच्या तारा गीत कहाणी